ठरलं तर मग या मालिकेच्या 27 फेब्रुवारीच्या भागामध्ये अर्जुन खूप चिडलेला आहे आणि अर्जुन सायलीला सांगत आहे, तू अजिबात मला सांगू नको अस्मिताताईच्या बद्दल काहीही. मला अजिबात काही ऐकायचं नाहीये. यावरती ती म्हणते, नाही मी अस्मिताताईंच्या बद्दल काही सांगतच नाहीये तुम्हाला. यावरती तो म्हणतो, मला खरंच कळत नाहीये की का म्हणून अस्मिताताईंनी आता इकडे त्याला ठेवलं होतं इथे. त्याला का नाही पाठवून दिलं त्याच्या घरी? मला तर कळतच नाहीये तिच्या डोक्यामध्ये काय चाललंय. असं म्हटल्यावरती मग आता सायली म्हणते, मी कोणताही तो विषय काढत नाहीये. मला आता एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे आपण एक काम करूया. आपण आता छानपैकी राउंड मारूया जरासे. चला आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्यासोबत छानपैकी राउंड मारायला. असं म्हटल्यावरती ती गोल 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 फेऱ्या मारते. फेऱ्या मारत असताना ती अर्जुनचा उजवा हात आपल्या हातातच ठेवते आणि गोल गोल फेऱ्या मारत आहे. अर्जुन चिडलेला आहे. काय चाललंय काय? जर का आपल्याला चालायचं असेल तर ज्या वेळेला माझा डावा हात तेव्हा तुझा उजवा हात, माझा उजवा हात तेव्हा तुझा डावा हात, असं आपल्याला चालता येणार आहे का? तू सांग बरं मला. असं म्हटल्यावरती ती सांगते, तेच मी तुम्हाला सांगते. जर का कोणतीही गोष्ट आपल्याला समजत नाहीये ना, तर पुढच्या माणसाला काय हवंय हे आधी समजून घ्यायचं आणि त्यानंतर मग हे करा. अस्मिताताईंच्या मनामध्ये काय चाललंय हे जर का तुम्ही जाणून घेतलत ना, तर कदाचित तुम्हाला समजेल की त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे किंवा या सगळ्यामध्ये त्या आता काय विचार करत आहेत. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, ठीक आहे, तुझं म्हणणं सुद्धा बरोबर आहे. आणि ती सांगायला लागते, कसं आहे, अस्मिताताईंना सुद्धा असं वाटत असेल ना की त्यांना म्हणजे त्यांच्या बाळासाठी हे सगळं करायचंय म्हणून, आणि म्हणूनच त्या हे सगळं करतात. थोडंसं शांत होऊ दे, त्यानंतर आपण या सगळ्याचा नक्कीच विचार करू. असं म्हटल्यावर ती अर्जुनला तिचं म्हणणं पटतं आणि त्यानंतर सायली सांगायला लागते, मला एक गोष्ट अजूनही कळत नाहीये. म्हणजे खरं सांगायचं तर आता महिपतने कोर्टामध्ये असं काय तुम्ही त्याला बोललात की ज्याच्यामुळे तो हे सगळं करायला म्हणजे तयार झाला. यावरती अर्जुन थोडासा गडबडतोय, पण थोड्याच वेळासाठी. त्याला माहिती आहे की काय सांगायचं आहे ते, आणि त्यानंतर तो लगेचच सांगायला लागतोय, अगं नाही ग, मी म्हटलं ना त्याच्या एका जुन्या केसच्या बद्दल आता मी उकरून काढलेलं आहे आणि बाकी काहीच नाहीये. पण आता सायलीला हे काही विषय पटत नाहीये आणि अर्जुन सांगतोय, चला आपल्याला झोपायला हवे ना, सकाळी उद्या लवकरात लवकर निघायचं आहे. त्यावरती सायली म्हणते, हो की, मी पण उद्या महिपतला भेटायला पोलीस स्टेशनला येणार आहे. असं आता ती म्हणायला लागते. इकडे मात्र सगळेजण छानपैकी जेवण जेवतात. चैतन्य सांगत असतो, अरे देवा, काय आजचं जेवण होतं. म्हणजे आता अख्खं ताट भरून ते असतं ना मोठी थाळी, तशा प्रकारचा महानैवेद्य होता. यावरती अर्जुन म्हणतो, हो, आणि त्याच्यामधली भाजी तर इतकी सुरेख होती ना. का त्यावरती सायली म्हणायला लागते, काय काय त्या भाजीचं नाव काय सांगशील का? सांगाल का? यावरती तो आता म्हणतो, पूर्णाजी. काय त्या भाजीचं नाव? यावरती पूर्णाजी म्हणायला लागते, मला काय विचारतोयस? तुला विचारले ना. यावरती तो म्हणतो, नाही माझ्या लक्षात येत आहे. यावरती सगळेजण सुरण असं नाव म्हटल्यावरती तो म्हणतो, अच्छा अच्छा, ते लाकडासारखं दिसतं ते का? आणि सगळेजण खो खो हसायला लागतात. बरं, हे सगळं चालू असताना अचानकपणे तिकडे आता प्रिया आलेली आहे. डोक्यावरती पदर घेऊन ती आता आतमध्ये एंटर करते. ज्या वेळेला प्रिया एंटर करते त्यावेळेला सगळेजण तिच्याकडे पाहत राहतात आणि आता पूर्णाजी म्हणते, काय ग, आम्ही सगळे तर आता इकडे कधीपासून तुझी वाट पाहतोय. होतीच कुठे तू? म्हणजे या सगळ्यामध्ये सुद्धा तुला शॉपिंगला जाण्याची इतकी घाई होती की तू शॉपिंगला गेली होतीस? यावरती ती म्हणते, नाही नाही, मी शॉपिंगला नव्हते गेले. त्यावरती अश्विन म्हणाला, नाही पूर्णाजी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तन्वी शॉपिंगला गेलीच नव्हती, ती आता गेली होती मंदिरामध्ये. अगं बघ की. यावरती ती म्हणते, हो हो, मी सगळ्यांसाठी प्रसाद आणलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी हा प्रसाद घ्या बरं. हा प्रसाद घ्या. आणि आता खरं तर आमच्या तिघांच्या मागे लागलेलं हे जे काही संकट आहे ना, हे संकट आता कायमचं दूर गेलं, म्हणून मी हा प्रसाद इकडे आणलेला आहे. आणि सायली, अर्जुन, तुमच्यामुळे हे संकट दूर गेलं आणि त्याच कारणासाठी मी तुम्हाला आता इकडे त्याच कारणासाठी मी तुमच्यासाठी एक छानपैकी गिफ्ट आणलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे विराज सांगायला लागतात, अरे बापरे, सायली अर्जुनसाठी गिफ्ट आणि तू आणलंस? कमालच झाली म्हणायची तुझी. म्हणजे खरं सांगायचं तर आता जे काही आता म्हणजे माझी मुलगी म्हणून तू करायला पाहिजेस ते सगळं अजिबात तू केलेलं नाहीयेस. ते सगळं सायलीने केलं. म्हणजे अर्जुन या सगळ्यामध्ये एक वकील म्हणून हे सगळं शोधत आहे. पण अर्जुन हे सगळं शोधत असला तरी सुद्धा त्याला मदत सायलीने केलेली आहे, जी खरं तर आमची मुलगी म्हणून तू करायला पाहिजे होतीस. त्यावरती लगेचच ती सांगायला लागते, नाही नाही, म्हणजे कसं आहे, सायली ही अर्जुनची बायको आहे ना, आणि त्याचमुळे जर का तिने मदत केली ना तर ते बरोबरच आहे ना, तीच मदत करणार ना. मी कशी त्याला मदत करणार? यावरती तो म्हणतो, सायली अर्जुनची जरी बायको असली ना तरी सुद्धा तू आमची मुलगी होतीसच की नाही. तू जर का आमची मुलगी होतीस तर मात्र या सगळ्यामध्ये तुला आता आमचं हे करणं गरजेचंच होतं ना.
पण तू काय केलंस? तू आता काहीच केलेलं नाहीयेस. खरं सांगायचं तर आता आमची मुलगी म्हणून जे काही कर्तव्य करायला पाहिजेत, ती सगळी कर्तव्य सायलीने केलेली आहे. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आम्ही आता आमचे जे मुलीचे अधिकार आहेत ना, ते अधिकार कधीच आम्ही सायलीला देऊन टाकलेले आहेत. त्यासाठी आम्हाला तुझी कोणतीही गरज नाहीये. सायलीला आमच्या मुलीचे अधिकार आम्ही देऊन कधीच मोकळे झालोय. यावरती प्रिया आता थोडीशी हैराण होते आणि प्रिया विचार करायला लागते, अरे देवा, हे सगळं काय चाललंय? म्हणजे आता ही सायली ह्यांच्या इतक्या जवळ कधी आली, कसं आलं, काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि हे सगळं चालू असताना मग आता लगेचच इकडे ती सायलीचं गिफ्ट इकडे ठेवते आणि त्यानंतर अश्विन म्हणतो, रविराज काका, अहो काय बोलताय? रविराज म्हणतो, बरोबरच बोलतायत मी. यानंतर मग आता अश्विन आपल्या बायकोच्या मागे मागे चाललेला असताना प्रिया मागे थबकते आणि बाबा, खरंच तुम्ही माझे सगळे अधिकार तिला देऊन टाकलेत का? एकदा सुद्धा वाटलं नाही का तुम्हाला की माझे अधिकार मला ठेवावेत? ठीक आहे, तुम्ही तिला देऊन टाकलेत, मी काही इतका विचार करत नाहीये. पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, मी कधीतरी वाट पाहीन की तुम्हाला सत्य आता समजेल आणि तुम्हाला समजेल की तुमची तन्वी आता किती खरी आहे ते. आणि ज्या वेळेला तुम्हाला सत्य समजेल ना, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही आता मला ना या सगळ्यामध्ये तुम्ही आता म्हणजे हे कराल, मुलगी म्हणून स्वीकार कराल, असं आता ती म्हणायला लागते. त्यानंतर प्रिया निघून गेल्यावरती इकडे तोपर्यंत मग आता सायली आपल्या रूममध्ये आलेली आहे आणि रूममध्ये सायली येऊन लगेचच प्रियाने दिलेलं गिफ्ट चेक करते आणि ती म्हणते, बघितलं का तन्वीने आपल्यासाठी काय गिफ्ट आणलंय? यावरती अर्जुन म्हणतो, मला अजिबात बघायची इच्छा नाहीये. त्यावरती सायली म्हणते, खरंच मला कळत नाहीये की म्हणजे हे सगळं काय चाललंय? तिचं हे सगळं नाटकच असणार आहे. ती काय कोणत्या खऱ्या ह्यानी हे करणार नाहीये. तिचं हे सगळं नाटकच आता असणार किंवा ती हे नाटकच करते, हे सुद्धा 100% आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा तिचं नाटक आपल्याला हाणून पाडलंच पाहिजे. यावरती अर्जुन म्हणायला लागतो, मला तर कळत नाहीये की खरं तर मी विचार करतोय की नागराज काका या सगळ्यामध्ये आता काय बोलले होते? मायाजाल, आपलं प्रिय घर, या प्रिय घराला कोण नजर लावणार? नक्की त्यांचं काय बोलणं चालू होतं? त्यावरती लगेचच सायली म्हणते, जशी चिंता तुम्हाला पडले ना, तसं मला सुद्धा वाटते आणि त्यांना काय आपल्याबद्दल असं माहिती आहे की ज्याच्यामुळे ते आता आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवू शकतात किंवा असं कोणतं सत्य आहे जे फक्त त्यांनाच माहिती आहे? मला खरंच कळत नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो, हो. यावरती मग आता सायली सांगायला लागते, मला काय वाटतं माहितीये का, आपण हे जे कोणतं सत्य आहे ना, ते कदाचित महिपतला सुद्धा माहिती असेल. आपण महिपतचा वापर करून हे आता सत्य जर का काढून घेतलं तर, असं म्हणत ती सांगते, आता आपण झोपूया, एक काम करूया, उद्या सकाळी महिपतकडे जायला आता मी पण तुमच्या सोबत येईन. प्रेक्षकांनो, आता मात्र अर्जुन थोडासा गडबडलाय की आता सायली उद्या खरंच आली तर, असा विचार तो करतोय. दुसऱ्या दिवशी सायली सकाळी उठून तयारच बसलेली आहे. तिला महिपतला भेटायलाच जायचं आहे आणि त्यानंतर अर्जुन त्याच्या स्टडीचं काहीतरी काम करतोय. पण त्याच वेळेला मग आता सायली त्याला सांगत आहे, अहो तुम्हाला माहिती आहे का, मी खरं तर उशांची अभ्रक बदलायची काढली होती. पण ज्या वेळेला उशांची अभ्रक बदलायला काढली ना, त्यावेळेला एक वेगळं आणि दुसरं वेगळं असं मी टाकलं आणि मला इतकं हसू आलं ना. यावरती अर्जुन म्हणतो, अगं बायको, तू इतकी छोट्यातली छोटी गोष्ट मला सांगतेस तर? यावरती ती म्हणते, हो तर, मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय झालं, या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या तुम्हाला सांगायला लागतात. यावरती अर्जुन विचार करतोय, सायली मला एकही एक गोष्ट सांगते आणि मी काय करतोय? मी इतकी मोठी गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवते. खरंच हे कितपत योग्य आहे? नाही नाही, हे चुकीचं आहे. पण तरी सुद्धा जर का मी सत्य सांगितलं तर तिला ते पटणार नाहीये, रुचणार नाहीये आणि त्यामुळे मला हे सत्य लपवून ठेवावंच लागणार आहे. असा विचार करत आता अर्जुन काही बोलत नाहीये. सायली म्हणते, चला महिपतला भेटायला जायचंय ना आपल्याला. आता महिपतला भेटायला जायचंय म्हटल्यावरती अर्जुन थोडासा गडबडलाय. महिपतला भेटायला? आणि ते का? यावरती ती म्हणते, अहो असं काय करताय, त्याची चौकशी करायची ना. अर्जुन म्हणतो, तू पण येतेस का? यावरती ती म्हणते, हो तर, मी सुद्धा येत आहे, असं ती म्हणायला लागते. इकडे आता अर्जुन थोडा टाइमपास करतोय जेणेकरून मग आता जाण्यासाठी जरा लेट होईल. इकडे तोपर्यंत सचिन आता फोन करतोय, तो म्हणजे सॅमला, आणि तो विचार करतोय, चला माझा मेसेज तरी डिलिव्हर झालाय, बघूया फोन उचलते का, असं म्हणत तो फोन आता उचलण्यासाठी किंवा फोन हे करण्यासाठी
तिला कॉल करतोय पण ती काही कॉल उचलत नाहीये. तितक्यात तिथे अस्मिता आले आणि "चल सचिन, ब्रेकफास्टसाठी आपण खाली जाऊया." यावरती सचिन म्हणतो, "बिलकुल नाही. मी कोणत्याही परिस्थितीमध्ये खाली येणार नाही. खाली आलो ना तर उगाचच मग आता सगळे गोंधळ होतील." म्हणजे तसं बघायला गेलं ना तर खाली गेल्यावरती आरडाओरडा होईल. त्यांना आता माझ्यावरती काही पटणार नाही. मी काही बोललोय किंवा मी काही हे केलं तर त्यांना आवडणार नाहीये. मग उगाच वाद नको, त्याचा परिणाम मग आता तुझ्यावरती होतो आणि या सगळ्याचा मला त्रास होतो. एक काम करशील का तू? तू आता माझा जो काही ब्रेकफास्ट आहे ना, तो ब्रेकफास्ट जर का इकडेच घेऊन आलीस तर बरं होईल. यावरती ती म्हणते, "ठीक आहे, तू बिलकुल चिंता करू नकोस. मी तुझा ब्रेकफास्ट आहे तो आता इकडेच घेऊन येते." त्यानंतर मग ती ब्रेकफास्ट आणण्यासाठी चाललेली आहे आणि त्याच वेळेला इकडे आता सचिन मात्र विचार करतोय अस्मिताचा. इकडे तो आता विचार करतोय की सॅम फोन का नाही उचलत आहे. सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असताना मग आता अस्मिताबाई कुठे आहे असं ज्या वेळेला अर्जुन विचारतो त्यावेळेला कल्पना म्हणते, "ही काय आलीच की." पण अस्मिता येते पण ब्रेकफास्टसाठी बसत नाहीये. ती आता सांगायला लागते, "सायली, 2 प्लेट भर, मी माझ्या रूममध्येच खाणार आहे." असं म्हटल्यावरती कोणीच आता अस्मिताला काही बोललं तर अस्मिता ऐकणार नाही हे 100% असतं आणि म्हणूनच तिला आता कोणी काही बोलतच नाहीये. आणि आता अस्मिता सांगायला लागते, "इथे आम्ही बसण्यापेक्षा आत बसलेलं बरं." प्रताप म्हणतो, "अगं असं काय करतेस? सगळ्यांसोबत बसून जरा 4 घास जास्त जातील तुला." यावरती ती म्हणते, "नको मला. इथे सगळ्यांच्या सोबत आता जर माझ्या नवऱ्याला मान नाहीये ना तर आता मी सुद्धा इथे बसणार नाही." असं म्हणत अस्मिताने आता मात्र मोठाच गोंधळ घातलाय. इकडे अर्जुनला, "मी माझ्या रूममध्येच बसून आता खाणार आहे." असं म्हणत ती आता निघून जाते. अर्जुनला इतका राग येतो, तो पुन्हा एकदा चिडतो आणि चिडून आता तो सायलीला सांगायला लागतो, "काय चाललंय काय हे सगळं? मला तर कळत नाहीये." सायली म्हणते, "शांत राहा, शांत राहा." असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे तो तिला शांत करायला लागतो. त्यानंतर हे सगळं चालू असताना मग आता लगेचच अर्जुन विचार करतो, की हा सचिन त्याच्या घरी निघून का जात नाहीये? नक्की काय आहे? इकडे तोपर्यंत सायली सांगते, "आई, मी जरा बाहेर चाललेली आहे." त्यावरती कल्पना म्हणते, "चल, मी पण तुझ्यासोबत बाहेर येते. आपण दोघीजणी मिळून आता भाजी खरेदी करूया." यावरती अर्जुन म्हणतो, "हां, हां, जा, जा. तू मम्मासोबतच जा. म्हणजे छानपैकी भाजी खरेदी करता येईल." यावरती सायली म्हणते, "काय झालंय काय? म्हणजे मी तुम्हाला तुमच्यासोबत यायला नको आहे का?" यावरती तो म्हणतो, "नाही, नाही. अगं असं का म्हणतेस तू? तू मला माझ्यासोबत यायला का नको आहेस? असं कधीच." त्यावरती अर्जुन आता घाबरतो आणि तो म्हणायला लागतो, "नाही, नाही, असं नाहीये. मला तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे आता चल की. मला आवडेलच. तू माझ्यासोबत जर का आलीस तर मला आवडणारच आहे ना." असं तो आता उडवाउडवीची उत्तरं देतो आणि त्यानंतर मग आता सायली आणि अर्जुन हे दोघं जण बाहेर जायला निघालेत. पण सायलीला संशय आलाय, काहीतरी गडबड आहे. हे माझ्यापासून काहीतरी लपवतायत. इकडे आता प्रिया विचार करते, की खाली तर मी नाटक केलेलं आहे, पण किती नाटक खरं, काय खोटं? तितक्यात अश्विन तिकडे आलेला आहे आणि तन्वी, "अगं तुला वाईट वाटलं असेल ना का खाली हे जे काही घडलं त्याच्यावरून?" यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते, "हो रे अश्विन, बघितलंस ना, म्हणजे आता म्हणजे कसं बाबांनी माझ्यासोबत वागणं केलं ते. माझा अधिकार आता मात्र द्यायला ठेवलेला आहे, तो म्हणजे त्या सायलीला. खरंच मला खूप वाईट वाटतं रे." यावरती तो म्हणतो, "कसं आहे ना, याला सुद्धा कारणीभूत तूच कुठे ना कुठेतरी आहेस. म्हणजे तसं बघायला गेलं तर आता तू या सगळ्यामध्ये खोटं बोलत आलीस. आत्तापर्यंत नेहमीच तू खोटं बोलत आलीस आणि त्याचमुळे आता इकडे त्यांचा विश्वास नाहीये तुझ्यावरती. तू एक काम कर ना, तू आता खरं बोलत जा. यापुढे जर का तू खरं बोललीस ना, तर त्यांचा तुझ्यावरती विश्वास बसेल." यावरती ती म्हणते, "नक्कीच, मी नक्कीच खरं बोलण्याचा प्रयत्न करेन." असं म्हणत ती आता बोलायला लागलेली आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग आता तिला अश्विन जवळ घेतो आणि "चिंता करू नको, हे सुद्धा दिवस जातील आणि सगळं काही ठीक होणार आहे." असं म्हणायला लागतो. इकडे आपण पाहिले की सचिन कंटिन्युअसली आता फोन करत आहे आणि तो म्हणजे साक्षीला. आणि आता अशी काय ही अशी काय करते असं म्हणत असताना नेमकी अस्मिता तिकडे आलेली आहे आणि "काय रे, कुणाशी बोलतोयस, कुणाबद्दल बोलतोयस?" असं विचारल्यावरती मग मात्र सचिन आता गडबडलेला आहे आणि "नाही अगं, हे कंपनीवाले माझ्या, मी कॅनडाची कंपनी सोडली तरी सुद्धा मला 100 वेळा कॉल करतायत की परत या, परत या." यावरती मग आता इकडे सांगायला लागते अस्मिता, "नाही, पण तू म्हटला होतास अशी काय ही?" हे मी शेवटचं वाक्य आता ऐकलं होतं आणि त्यानंतर मग आता तो म्हणतो, "अगं माझी बॉस गं, तिच्याबद्दल बोलत होतो, अशी काय ही?"
पण आता जरी सचिन उडवाउडवीची उत्तरं देत असला तरी आता अस्मिताला थोडासा डाऊट मात्र मनामध्ये 100% आलेला आहे. पण सचिन मात्र आता तिला म्हणतोय, "तू इथे कशाला तू खालीच खाऊन यायचंस ना?" यावरती ती म्हणते, "माझ्या नवऱ्याने एकटं खायचं आणि मी आता तिकडे हे करणार, हे मला काही जमत नाहीये. आपण दोघांनी मिळून खाऊया. जे काही आहे ते आपल्या दोघांचं." असं म्हणत ती आता दोघं जण खायला लागतात आणि त्यावरती इकडे आपल्याला आता सीन दाखवला जातो. प्रिया आलेली आहे नागराजला भेटायला. पण आता नागराज मात्र खूपच चिडलेला आहे आणि चिडलेला नागराज आता इकडे प्रियाकडे रागारागाने बघतोय. "काय मला सोडवण्यासाठी काय प्रयत्न केलेस?" यावरती लगेचच मात्र आता सांगायला लागतोय ती की "अहो मी तुम्हाला सोडवायचे प्रयत्न करते." त्यावरती नागराज म्हणतो, "आत्तापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले असतेस तर मी कधीच सुटलो असतो." त्यावरती प्रिया म्हणते, "अहो असं काय करताय? मी खरंच तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करत होते." पण आता यावर तो म्हणतो, "ते काही नाहीये. तू मला सोडवायचं आहेस, नाहीतर आता माझ्यासोबत तुझं सुद्धा मी सगळं भांडं फोडणार." बरं इकडे हे चालू असताना सायली आणि अर्जुन भेटायला महिपतला भेटायला आल्यावरती मग आता सायली सांगत आहे, "महिपत, कोर्टात तर तू आता सत्य सांगितलेलं आहेस, पण याच्या व्यतिरिक्त काहीतरी असं सत्य आहे जे आमच्यापासून तू लपवतोयस. नागराज आम्हाला सांगत होता की असं काहीतरी आमच्या घराबद्दलचं सत्य आहे जे सत्य त्याला माहिती आहे आणि मला माहिती आहे की हे सत्य तुला सुद्धा माहिती असेल. जरा तरी तुला आता आपल्या केलेल्या गोष्टींची चाड असेल ना, तर आता तू हे सत्य सांगशील. म्हणजे कसं आहे, तू आता काय काय नाही केलंस. माझ्या मधुभाऊंना सुद्धा त्रास दिलास. कुसुमताईची चाळ पाडण्याचा प्रयत्न केलास. इतकंच काय, तर आता माझ्या सासऱ्यांना सुद्धा आता तू त्रास दिलेला आहेस. असं असताना आता इकडे जरा काही माणुसकी बाळग आणि खरं बोल. हीच तुझ्या मुलीच्या आत्म्याला शांती असेल." आता मुलीच्या आत्म्याला शांती असेल म्हटल्यावरती महिपतच्या लक्षात आले की आता अर्जुनने सायलीला काही सांगितलेलं नाहीये आणि तो आता अर्जुनकडे पाहतोय. अर्जुन त्याच्याकडे पाहतोय आणि नकारार्थी मान हलवतोय. "मी सांगितलं नाही आणि तू पण सांगू नको," असं तो म्हणायला लागलेला आहे. बरं हे सगळं चालू असताना मग आता प्रियाला नागराज सांगतोय, "तुझ्याकडे 1 महिन्याची मुदत आहे. फक्त 1 महिन्याची मुदत. काही झालं तरी सुद्धा या 1 महिन्यामध्ये मला सोडव, नाहीतर तुझं सगळं भांडं मी फोडेन." यावरती प्रिया म्हणते, "1 महिन्यात कसं काय? 1 महिन्यात मी आता कशी सोडवू?" यावरती तो म्हणतो, "ते मला माहित नाहीये. ते सगळं तू जाणून घ्यायचं आहेस." असं म्हणत नागराज आता चिडलेला आहे आणि प्रियाला बोलतोय. तोपर्यंत सायली सांगते, "बोल, तुला मेलेल्या मुलीची शपथ आहे. काय हे सगळं? तू आता आमच्यापासून काय सत्य लपवतोयस?" आता मात्र इकडे महिपत सांगायला लागतोय, "मी कोणतंही सत्य लपवत नाहीये. सत्य तुमच्या समोर आहे, ते सत्य समोर यायची बाकी आहे." असं काहीतरी गूढ आता महिपत बोलतोय. तेवढपर्यंत मग हे दोघं जण नागराजकडे आलेत आणि नागराज पण हेच सांगतोय की या जगात असं एकमेव सत्य आहे जे फक्त मीच तुम्हाला सांगू शकतो, जे फक्त माझ्याच ताब्यात आहे. आता सायलीला चिंता पडली, असं कोणतं सत्य आहे की जे आता फक्त हे दोघंच जण जाणतात आणि हे दोघंही जण विचार करत बसलेत. पण प्रिय प्रिय घर म्हटल्यावर ती प्रिया हे नाव त्यांच्या समोर येणार आहे.